गुड मॉर्निंग फार्मासिस्ट मिशन ड्रग इन्स्पेक्टर या नवीन सेशनमध्ये आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर ऑफ ड्रग इन्स्पेक्टर DIचा 2016 साली झालेला क्वेश्चन पेपर आपण आज डिस्कस करणार आहोत. कोणत्याही एक्झामचं प्रिपरेशन जेव्हा आपण चालू करतो तो तेव्हा PYQ ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातील तर ते तुम्हाला इझिली समजून जातं. तर आज आपण 2016ला आलेला DIसाठीचा पेपर आपण डिस्कस करणार आहोत विथ सोल्युशन. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, HIV or AIDS is diagnosed by some specific test. Identify which among the following test is or are used. तर HIV or AIDS साठी कोणत्या डायग्नोसिस टेस्ट यूज केल्या जातात? तर फर्स्ट ऑप्शन आहे ELISA, सेकंड आहे DNA PCR बाय ॲम्प्लिफिकेशन, थर्ड आहे वेस्टर्न ब्लॉट टेस्ट. तर एड्ससाठी ह्या तिन्ही पण टेस्ट यूज केले जातात फॉर डायग्नोसिस. तर ऑप्शन नंबर तुमचा फोर्थ करेक्ट असणार आहे, ऑल ऑफ दी अबो. देन सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द अँटीडोट फॉर लीड पॉयझनिंग. सिलेबस डिस्कस करताना मी तुम्हाला पॉईंट सांगितला होता. अँटीडोट खूप महत्त्वाचा पॉईंट आहे ज्याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये 100% क्वेश्चन असणारच आहे. तर व्हॉट इज द अँटीडोट फॉर द लीड पॉयझनिंग. लीड पॉयझनिंगसाठी कोणतं अँटीडोट यूज केलं जातं? तर ऑप्शन्स आहेत तुम्हाला. फर्स्ट आहे डायमरकॅप्टोसक्सिनिक ॲसिड, सेकंड आहे फायसोस्टिग्मिन, थर्ड आहे फोमेपिझोल अँड फोर्थ आहे ॲट्रोपिन. ऑप्शन फर्स्ट करेक्ट आहे तुमचं डायमरकॅप्टोसक्सिनिक ॲसिड. थर्ड आहे तुमचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज नॉट अ टोकोलायटिक. क्वेश्चन वाचताना कधी पण लक्षात ठेवायचा जो वर्ड आहे नॉट, हा शब्द कधी कधी आपण रीड करायचं विसरून जातो. तर नॉट अ टोकोलायटिक ड्रग. तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी माहीत पाहिजे टोकोलायटिक मीन्स काय. तर टोकोलायटिक मीन्स युटेराईन रिलॅक्संट ड्रग्स. तर युटेराईन रिलॅक्संट ड्रग कोणता नाही आहे खालीलपैकी, तर ते तुम्हाला बघायचं. तर ऑप्शन्स आहेत, फर्स्ट आहे रिटोडेरिन, सेकंड आहे मॅग्नेशियम सल्फेट, थर्ड आहे निफेडिपिन अँड फोर्थ आहे अर्गोटामाइन. तर ऑप्शन तुमचं करेक्ट आहे नॉट अ टोकोलायटिक ड्रग विच इज द अर्गोटामाइन. तर सगळ्यात महत्त्वाचा जो युटेराईन रिलॅक्संट ड्रग आहे तो आहे रिटोडेरिन, हे लक्षात ठेवा. द नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग इज NSAID इज नॉट अ प्रोपियोनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग इज नॉट अ प्रोपियोनिक डेरिव्हेटिव्ह नाही आहे. तर ऑप्शन्स आहे, फर्स्ट आहे आयबुप्रोफेन, सेकंड आहे नॅप्रोक्झिन, थर्ड आहे ओक्झॅप्रोसिन अँड फोर्थ आहे पिरॉक्सिकॅम. तर ऑप्शन नंबर फोर्थ करेक्ट आन्सर आहे पिरॉक्सिकॅम. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, विच अँटीकोॲग्युलंट इज प्रोड्यूस बाय मास्ट सेल अँड बेसोफिल्स. तर खालीलपैकी कोणता अँटीकोॲग्युलंट आहे जे की प्रोड्यूस होतं बाय मास्ट सेल अँड बेसोफिल्स. तर ऑप्शन फर्स्ट आहे हेपॅरिन, सेकंड आहे प्रोस्टाग्लॅंडिन्स, हिस्टिडिन अँड विटॅमिन के. तर ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे तुमचं हेपॅरिन. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, अंडर विच रूल ऑफ ड्रग अँड कॉस्मॅटिक ॲक्ट 1940 अँड रूल 1945 लायसन्स फॉर ब्लड बँक आर इश्यूड. तर त्याच्यासाठी ऑप्शन्स आहे तुमचे, फर्स्ट 122G, सेकंड 122A, 160B अँड 150B. तर ऑप्शन ए करेक्ट आहे तुमचा 122G. द नेक्स्ट 7 नंबरचा क्वेश्चन आहे, मॅच द फॉलोइंग. तर एक्झाममध्ये मोस्टली मॅच द फॉलोइंग खूप वेळा विचारलं जातं. त्याच्यामध्ये विचारलं जातं तुम्हाला क्लॉटिंग फॅक्टर्स विचारलेले आहेत. तर फर्स्ट आहे थ्रोम्बोप्लास्टिन, त्याची पेअर दिलेले फॅक्टर 7, प्रोकर्वटिन त्याची पेअर दिलेले फॅक्टर 3, फायब्रिनोजन फॅक्टर 2 अँड प्रोथ्रोम्बिन फॅक्टर 1. तर आता याचं मॅच द पेअर करायचं आपल्याला. तर तुम्हाला माहिती आहे थ्रोम्बोप्लास्टिन हा कोणता क्लॉटिंग फॅक्टर आहे, तर फॅक्टर 3. देन प्रोकन्वर्टिन विच इज द फॅक्टर 7. देन नेक्स्ट आहे फायब्रिनोजन विच इज द फॅक्टर 1 अँड प्रोथ्रोम्बिन विच इज द फॅक्टर 7. सो आन्सर इज करेक्ट फर्स्ट. आन्सर फर्स्ट आहे तो तुमचा ऑप्शन करेक्ट असणार आहे. द नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 8, बेसोफिल्स ओरिजिनेट्स इन. आता बेसोफिल्स हे माहीत पाहिजे तुम्हाला, तो काय आहे. बेसोफिल्स हे WBCचा टाईप आहे. तर कुठून ओरिजिनेट झालेला आहे, तर ऑप्शन्स आहेत, फर्स्ट आहे मेगाकॅरिओब्लास्ट, सेकंड आहे मोनोब्लास्ट, थर्ड आहे मेगाकॅरिओसाइट्स अँड फोर्थ इज द मायोब्लास्ट. तर ऑप्शन फोर्थ मायोब्लास्ट इज द करेक्ट आन्सर. द नेक्स्ट आहे मॅच द फॉलोइंग अँटी कॅन्सर ड्रग विथ देअर सेल सायकल इफेक्ट. तर कोलॉजी हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन आहे, त्याचे सेल सायकल्स विचारलेले आहेत. तर फर्स्ट आहे सिटारबिन, त्यालाच आपण म्हणतो ARC,
तर त्याची पेअर दिलेली आहे G1 to S फेज. सेकंड आहे इटोपसाइड, पेअर आहे M फेज, विनक्रिस्टिन G2 to M फेज आणि ब्लिओमायसिन S फेज. तर याची मॅच पेअर करायचे. तर फर्स्ट आहे सिटारबिन, त्याचं करेक्ट आन्सर आहे S फेज. त्याची सेल सायकल काय S फेज आहे. इटोपसाइड त्याची सेल सायकल आहे ती G1 to S फेज आहे. विनक्रिस्टिन सेल सायकल आहे त्याची M फेज आणि ब्लिओमायसिन सेल सायकल आहे G2 M फेज. सो आन्सर करेक्ट आहे ते तुमचं फर्स्ट आन्सर करेक्ट आहे. द नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ईस्टर अँड शॉर्ट ॲक्टिंग लोकल ॲनेस्थेशिया. तर हे सगळे तुम्हाला ऑप्शन दिले ते सगळे लोकल ॲनेस्थेशिया आहेत, पण कोणता शॉर्ट ॲक्टिंग लोकल ॲनेस्थेशिया आहे ते करेक्ट आपल्याला ओळखायचं आहे. फर्स्ट आहे टेट्राकेन, देन सेकंड आहे डिबुकेन, देन थर्ड आहे लिडोकेन अँड प्रोकेन. ऑप्शन फोर्थ करेक्ट आहे तुमचं प्रोकेन. देन नेक्स्ट 11 नंबरचा क्वेश्चन आहे अँटीफंगल अँटीबायोटिक एम्पिटेरोसिन बी इज ऑप्टेन फ्रॉम. तर ऑप्शन्स आहेत फर्स्ट स्ट्रेप्टोमायसिस पिम्प्रिना, सेकंड आहे पेनिसिलम ग्रायसेफुल्विन, देन नेक्स्ट आहे स्ट्रेप्टोमायसिस नोडोसस अँड फोर्थ आहे बोथ 1 and 3. तर ऑप्शन करेक्ट आहे तुमचं स्ट्रेप्टोमायसिस नोडोसस. एम्पिटेरोसिन बी इज ऑप्टेन फ्रॉम द स्ट्रेप्टोमायसिस नोडोसस. The next आहे क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज नॉट अन एन्झाईम इंड्युसर. तर ऑप्शन्स आहे फिनोबार्बिटोन, सेकंड आहे फिनिटॉइन, देन रिफाम्सिन अँड सिमेटिडिन. ऑप्शन नंबर 4 सिमेटिडिन विच इज नॉट अन एन्झाईम इंड्युसर. द नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 13. वन ऑफ द फॉलोइंग ड्रग इज मोस्ट वाइडली यूज्ड ॲज लोकल अनेस्थेटिक फॉर इन्फिल्ट्रेशन, region, nerve block, epidural and subarachnoid anesthesia. It is commonly used for topical anesthesia. तर याच्यामधला एक ड्रग आहे की जो की नर्व ब्लॉक, इपिड्युरल, सबॲरॅक्नॉइड ॲनेस्थेशियासाठी यूज केला जातो आणि टॉपिकल ॲनेस्थेशिया म्हणून यूज केला जातो. तर ऑप्शन फर्स्ट आहे कोकेन हायड्रोक्लोराइड, प्रोकेन हायड्रोक्लोराइड, लिडोकेन हायड्रोक्लोराइड अँड मेपिवॅकेन हायड्रोक्लोराइड. ऑप्शन नंबर 3 आहे लिडोकेन हायड्रोक्लोराइड हे करेक्ट आन्सर आहे. द नेक्स्ट आहे 14 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग अँटीरेट्रोव्हायरल ड्रग्स बिलॉंग्स टू नॉन न्यूक्लिओसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनहिबिटर दॅट इज NNRTI कॅटेगरी. तर फर्स्ट आहे ऑप्शन्स आहेत फर्स्ट ऑप्शन आहे नेव्हिरॅपिन, सेकंड आहे इंडिनावीर, रिटोनावीर अँड स्टॅव्हिडीन. तर ऑप्शन 1 फर्स्ट करेक्ट आहे नेव्हिरॅपिन. क्वेश्चन नंबर 15 आहे विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इंड्युसेस डेल्टा अमिनो लेव्हिनोलिक ॲसिड म्हणजेच ALA सिंथेसिस. तर कोणता ड्रग ALA सिंथेसिससाठी यूज केला जातो. ऑप्शन आहे फिनोबार्बिटोन, इथॅनॉल, पॅराल्डिहाइड अँड डायझेपाम. तर ऑप्शन 1 करेक्ट आहे फिनोबार्बिटोन. द नेक्स्ट आहे ऑप्शन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज नॉट अ कंपोनेंट of fixed dose combination used in RNTCP for tuberculosis. तर ऑप्शन्स आहेत फर्स्ट रिफाम्पिसिन, सेकंड आहे मॉक्झिफ्लोक्झॅसिन, आयसोनियाझाइड अँड इथॅम्बिटॉल. तर ऑप्शन 2 करेक्ट आहे मॉक्झिफ्लोक्झॅसिन. तर क्वेश्चन नंबर 17 आहे मायक्रो ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल फॉर सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज विच कॉज अन आय इन्फेक्शन दॅट इज अ प्रायमरी कॉजेस ऑफ ब्लाइंडनेस वर्ल्ड वाईड. तर कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम आहे की जो रिस्पॉन्सिबल आहे फॉर द प्रायमरी कॉज ब्लाइंडनेस. तर ऑप्शन्स आहे नेसेरिया गोनेरिया, सेकंड आहे ट्रेपोनेमा पॅलिडम, थर्ड आहे चॅमिडा ट्रॅकोमॅटिस अँड कॅडिडा अल्बिकॅन्स. तर ऑप्शन 3 आहे चॅमिडा ट्रॅकोमॅटिस हे ऑप्शन करेक्ट आहे. द नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 18. ऑन विच क्रोमोझोम द जीन्स फॉर 3 चेन्स ऑफ फायब्रोनोजन आर फाउंड. तर ऑप्शन्स आहेत क्रोमोझोम 1, क्रोमोझोम 3, क्रोमोझोम 4 अँड क्रोमोझोम 6. तर ऑप्शन नंबर 2 क्रोमोझोम 3. द नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. होल ह्युमन ब्लड इज अ मिक्सचर ऑफ ब्लड अँड अँटीकोॲग्युलंट सोल्युशन अँड कंटेन नॉट लेस दॅन. तर तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये काय काय ब्लडमध्ये अँटीकोॲग्युलंट एजंट्स फॅक्टर्स आहेत. तर त्याचं पर्सेंटेज काय आहे. तर ऑप्शन्स आहेत 8.7% वेट बाय व्हॉल्यूम ऑफ हिमोग्लोबिन, सेकंड आहे 2.3% वेट बाय व्हॉल्यूम हिमोग्लोबिन, देन थर्ड आहे 9.07% वेट बाय व्हॉल्यूम ऑफ हिमोग्लोबिन अँड फोर्थ आहे 9.7
वेट बाय वॉल्यूम हिमोग्लोबिन. तो ऑप्शन 1 करेक्ट आहे. 8.7% वेट बाय वॉल्यूम ऑफ हिमोग्लोबिन. द नेक्स्ट आहे मॅच द फॉलोइंग पेअर्स. आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर 3 क्वेश्चन्स असे होते की जे मॅच द पेअर्स असं विचारलं. तर क्वेश्चन नंबर 20 आहे मॅच द फॉलोइंग. तर फर्स्ट आहे नॉर ॲड्रेनालिन रिअपटेक इनहिबिटर, त्याची पेअर दिले फ्लुक्झेटिन. सेकंड आहे सेरोटोनिन रिअपटेक इनहिबिटर, त्याची पेअर दिलेली आहे पेनलेझिन. देन थर्ड आहे मोनोअमाइन ऑक्सिडेज इनहिबिटर, पेअर आहे डेक्स्ट्रोएम्फेटामाइन अँड सायकोमोटर स्टिम्युलंट, पेअर दिले ॲमिट्रिप्टिलिन. तर त्याचं आन्सर आहे पेअर काय आहे तर फर्स्ट आहे नॉर ॲड्रेनिल रिअपटेक इनहिबिटर, त्याची पेअर आहे ॲमिट्रिप्टिलिन. देन सेकंड आहे सिरोटिनिन रिअपटेक इनहिबिटर, पेअर आहे त्याची फ्लुक्झेटिन. थर्ड आहे मोनोअमाइन ऑक्सिडेज इनहिबिटर, त्याची पेअर आहे फेनेल्झिन अँड सायकोमोटर स्टिम्युलंट दॅट इज द डेक्स्ट्रोएम्फेटामाइन. तर ऑप्शन नंबर फर्स्ट करेक्ट आहे. ओके, थँक्यू.